सोन्याच्या दरात 15 दिवसांमध्ये 5,000ची घसरण झाली। सोन्याचे दर जीएसटीसह आता 96,614 रुपयांवर आहे। सोन्याचे भाव कमी झाल्याने ग्राहकांना देखील दिलासा मिळतोय। दरम्यान ग्राहक आणि सराफा व्यावसायिक यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। ऐकूया। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानंतर सोन्यामध्ये सातत्याने भाव वाढ होत असताना आपण पाहिलेलं आहे। सोन्याच्या भावाने जवळपास 1 लाखाचा पल्ला देखील गाठला होता। पण मात्र त्यानंतर सोन्याच्या भावात सातत्याने आता कुठेतरी घसरण होताना आपण पाहत आहोत। 15 दिवसाचा जर विचार केला तर सोन्याच्या भावात तब्बल 5,000ची घसरण या ठिकाणी झालेली आहे आणि ग्राहकांना कुठेतरी या ठिकाणी दिलासा देखील मिळत आहे। आपल्यासोबत ग्राहक जुडलेले आहेत, आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। ताई, काय सांगणार, सोन्याच्या भावात 15 दिवसामध्ये जवळपास 5,000ची घसरण या ठिकाणी झालेली आहे। सोन्याचे भाव 1 लाखापर्यंत गेले होते आणि आता ते 5,000 खाली आले, याचा आम्हाला आनंद आहे। पण आता लग्नाची शॉपिंग आहे समोर आणि लग्नाचे दिवस आहेत, तर अजून कमी भाव झाले तर आम्हाला आनंद होईल। सोन्याचे भाव 1,02,000च्या वरती सोन्याचे भाव गेले होते। पण US आणि चायनामध्ये जो ट्रेड वॉर जो सुरू होता तो थांबायची शक्यता आहे। सोबतच रशिया युक्रेनचं जे युद्ध सुरू आहे 1-1.5 वर्षापासून, तेही थांबायची शक्यता आहे। दोघं फॅक्टर्समुळे सोन्यामध्ये एक डाऊनफॉल आला, प्रॉफिट बुकिंग झाली आणि 5,000 रुपयाने सोन्याचे भाव कमी झालेले आहे। तर आणि पुढचा आपण जर विचार केला, मागील 4 दिवसापासून सोन्याचे भाव स्टेबल आहे। कारण की आपण अजूनही त्याचा हे फॅक्टर आहे की चायनाचं जे स्टॉक मार्केट आहे ते बंद आहे, हॉलिडेज सुरू आहे, तर ते आज रात्री उघडेल। आता त्याच्यात बघू काय मोमेंट आहे त्यानंतर। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।